ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आली आहे. या कथेमधील सर्व पात्रे, घटना आणि प्रसंग यांचा कोणताही वास्तविक व्यक्ती, ठिकाण किंवा घटनेशी संबंध नाही. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 43. विहिरीखाली उकडलेले त्या गुप्त मार्गाकडे विश्वास, आर्या, आई, अर्जुन आणि बाकीचे सगळे स्तब्ध नजरेने पाहत होते. अंधारातून आलेला तो आवाज अजूनही त्यांच्या कानात घुमत होता. विश्वास, तू अखेर आलास. मी तुझीच वाट पाहत होतो. विश्वासच्या छातीत धडधड वाढली. पण यावेळी त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, तर सत्य जाणून घेण्याची जिद्द होती. त्याने मशाल हातात घेतली आणि पहिलं पाऊल त्या गुप्त मार्गात टाकलं. आर्याने लगेच त्याचा हात धरला. एकटा जाणार नाहीस, ती हळू आवाजात म्हणाली. विश्वास तिच्याकडे पाहून हलकसा हसला. मला माहिती आहे, तू माझी साथ कधीच सोडणार नाहीस. त्या अंधाऱ्या बोगद्यातून चालत असताना भिंतीवर विचित्र चिन्ह दिसत होती. काही चिन्ह त्यांच्या हातावरील गोंदनासारखीच होती, तर काही चिन्हे पूर्णपणे अनोळखी होती. अचानक बोगद्याच्या शेवटी एक मोठं दालन दिसलं. दालनाच्या मध्यभागी एक दगडी सिंहासन होतं आणि त्या सिंहासनावर एक जुनी पेटी ठेवलेली होती. पेटीच्या वर एकच वाक्य कोरलेलं होतं, सत्याची किंमत रक्तापेक्षा मोठी असते. आर्याने ते वाचलं आणि तिच्या अंगावर काटा आला. विश्वास हळूहळू पेटीजवळ गेला. त्याने झाकण उघडलं आणि आत एक जुनी डायरी, काही छायाचित्रं आणि एक पत्र होतं. पत्रावर राजवीर देशमुखांची सही होती. विश्वासाचे हात थरथरत होते. त्याने पत्र उघडलं. प्रिय विश्वास, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ तू गोंदनाच्या अंतिम रहस्यापर्यंत पोचला आहेस. हे वाचताच सगळ्यांचा श्वास रोखला. तू माझा मुलगा आहेस, पण तुझा जन्म हा फक्त एका कुटुंबाचा भाग नाही, तो एका शपथेचा भाग आहे. अनेक वर्षांपूर्वी 4 कुटुंबांनी मिळून गोंदनाचं रहस्य जपण्याची शपथ घेतलेली होती, पण त्या 4 कुटुंबांपैकी एकाने विश्वासघात केला. अर्जुनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. आईच्या डोळ्यात अश्रू आले. आर्याने विश्वासकडे पाहिलं. पत्र पुढे वाचताना विश्वासचा आवाज भरून आला. त्या विश्वासघातामुळे अनेक निरपराध लोक मारले गेले आणि तुझ्या जन्माच्या रात्रीच तोच शत्रू तुला संपवण्यासाठी आला होता. खोलीत पूर्ण शांतता पसरलेली. तेवढ्यात दालनाच्या दुसऱ्या टोकाला अचानक प्रकाश पडला. सगळ्यांनी तिकडे पाहिलं आणि प्रकाशात एक वृद्ध माणूस दिसला. त्याच्या हातावरही गोंधन होतं, पण ते गोंधन बाकी सर्वांपेक्षा वेगळं होतं. तो हसत पुढे आला. राजवीरने शेवटी तुला सगळं सांगितलंस. विश्वासने रागाने विचारलं, तू कोण आहेस? त्या माणसाच्या चेहऱ्यावर विचित्र हसू उमटलं. तो म्हणाला, मीच तो माणूस आहे ज्याच्या विश्वासघातामुळे हे सगळं सुरू झालं. आर्या भीतीने विश्वासच्या जवळ आली. आईने थरथरत त्याच्याकडे पाहिलं आणि अर्जुनच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. नारायणराव. संपूर्ण दालन हादरलं, कारण ज्या व्यक्तीला सगळे 20 वर्षांपूर्वी मृत समजत होते, तो आज त्यांच्यासमोर जिवंत उभा होता. नारायणराव. अर्जुनच्या तोंडून ते नाव बाहेर पडताच
संपूर्ण दालनात शांतता पसरली. विश्वास, आर्या आणि त्याची आई आश्चर्याने त्या वृद्ध माणसाकडे पाहत राहिल्या. कारण हेच ते नाव होतं जे अनेक वर्षांपासून फक्त कुजबुजामध्ये ऐकू येत होतं. नारायणराव हळूहळू पुढे आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं. हो अर्जुन, मीच नारायणराव आणि मी अजून जिवंत आहे. विश्वाचा राग अनावर झाला. माझ्या बाबांच्या मृत्यूवर तू जबाबदार आहेस का? नारायणराव काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी हसत उत्तर दिले, तुझ्या बाबांचा मृत्यू नाही विश्वास. तुझ्या बाबांनी स्वतःचा बळी दिला होता. कारण त्यांना माहिती होतं एक दिवस तू इथपर्यंत पोहोचशील. हे ऐकताच विश्वाच्या हातातील पत्र खाली पडलं. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आर्या मात्र नारायणरावाकडे रोखून पाहत होती. तिला त्यांच्या प्रत्येक शब्दात खोटेपणा जाणवत होता. तुम्ही खोटे बोलत आहात, ती अचानक ओरडली. नारायणरावांनी तिच्याकडे पाहिलं. मुली, सत्य ऐकायची तयारी असेल तरच प्रश्न विचार. तेवढ्यात त्यांनी आपल्या खिशातून एक जुना फोटो बाहेर काढला. तो फोटो पाहताच विश्वास स्तब्ध झाला. फोटोत राजवीर देशमुख, अर्जुन, नारायणराव आणि आणखी एक व्यक्ती उभी होती. त्या चौघांच्या हातावर गोंधन होतं. हे 4 संस्थापक होते. नारायणराव म्हणाले, गोंदनाची शपथ घेणारे पहिले 4 लोक. अर्जुनने मान खाली घातली. त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना होती. म्हणजे तुम्ही सगळे एकत्र होतात? विश्वासने विचारलं. नारायणराव हसले. हो, पण नंतर लोभ आला, सत्ता आली आणि विश्वासघातही झाला. अचानक दालनाच्या भिंतीवरचा एक भाग हलू लागला. धाड धाड धाड. भिंत बाजूला झाली. आत एक गुप्त खोली दिसली. त्या खोलीच्या मध्यभागी एक मोठी दगडी सिंहासन होतं आणि सिंहासनाच्या मागे एक सुवर्ण पेटी ठेवलेली होती. ती पेटी पाहताच नारायणरावांच्या डोळ्यात चमक आली. 20 वर्षे, ते पुटपुटले. 20 वर्षे मी या पेटीसाठी वाट पाहतोय. विश्वासने पेटीकडे पाहिलं. त्याच्या हातावरील गोंधन पुन्हा चमकू लागलं. आर्याचं गोंधनही उजळलं आणि अचानक त्या सुवर्ण पेटीतून प्रकाश बाहेर पडू लागला. सगळ्यांनी डोळे झाकले. प्रकाश कमी झाला तेव्हा पेटीवर एक नवीन संदेश दिसत होता. खरा वारसा समोर येऊ द्या. नारायणराव लगेच पुढे सरसावले. पण त्यांनी पेटीला हात लावताच एक प्रचंड आवाज झाला आणि ते जोरात मागे फेकले गेले. सगळे घाबरले, कारण पेटीने त्यांना स्वीकारलेलं नव्हतं. मग प्रकाशाची एक किरणरेषा पुढे आली. ती हळूहळू विश्वाच्या दिशेने सरकली. पण शेवटच्या क्षणी ती विश्वासवर न थांबता आर्याच्या हातावर जाऊन स्थिरावली. संपूर्ण दालन हादरलं. विश्वास आश्चर्याने आर्याकडे पाहत राहिला. अर्जुनचे डोळे विस्फारले. आईच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. नाही, हे शक्य नाही. कारण गोंदनाचा खरा वारसा विश्वास नव्हता, तर आर्या होती.
गोंडणाचा खरा वारस विश्वास नव्हता तर आर्या होती. हे शब्द ऐकताच जणू वेळच थांबली. दालनात उभे असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं होतं. विश्वास काही क्षण आर्याकडे पाहतच राहिला. ज्याच्या डोळ्यात धक्का होता पण त्यात मत्सर नव्हता. कारण आर्या त्याच्यासाठी फक्त रहस्यातील एक साथीदार नव्हती, ती त्याच्या आयुष्याची सर्वात महत्त्वाचा भाग बनली होती. आर्या मात्र पूर्णपणे हादरलेली होती. तिने थरथरत्या हाताने आपल्या हातावरील गुंडणाकडे पाहिलं. ते गुंडण आता आधीपेक्षा जास्त तेजाने चमकत होतं. जणू अनेक वर्षांपासून झोपलेली एखादी शक्ती अचानक जागी झाली होती. हे हे कसे शक्य आहे? तिच्या ओठातून शब्द फुटले. आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळूहळू आर्याजवळ आली. तिच्या डोक्यावर हात ठेवत ती म्हणाली, कारण हे सत्य मी अनेक वर्षांपासून लपवलेलं होतं. सगळे तिच्याकडे वळले. विश्वासने आश्चर्याने विचारलं, आई, तुला हे आधीपासूनच माहिती होतं का? आईने डोळे मिटले आणि अनेक वर्षांचा भार उतरवत ती बोलू लागली. हो, मला माहीत होतं. पण जर हे सत्य बाहेर आलं असतं, जर आर्याचा जीव धोक्यात आला असता म्हणून मी शांत राहिले. दालनात पुन्हा शांतता पसरली. आई पुढे म्हणाली, तुमच्या जन्माच्या आधी तर राजवीरांना कळलं होतं की गोंडणाचा खरा वारस एका मुलीच्या रूपाने जन्म घेणार आहे आणि त्या मुलीच्या हातात गोंडणाचं अंतिम रहस्य असेल. त्यामुळे शत्रू तिच्या मागे लागणार हे निश्चित होतं. म्हणून राजवीरांनी सगळ्यांना वाटू दिले की वारस विश्वास आहे. विश्वास स्तब्ध झाला. त्याला अचानक अनेक गोष्टी समजू लागल्या. लहानपणापासूनच त्याच्यावर झालेली लक्ष ठेवणं, त्याच्यासाठी केलेला त्याग आणि राजवीरांनी त्याला दिलेलं विशेष महत्त्व. हे सगळं त्याला वाचवण्यासाठी नव्हतं, तर आर्याला लपवण्यासाठी होतं. आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणजे भाऊ इतकी वर्ष माझ्यासाठी सगळं सहन करत होता. आईने मान हलवली. हो. त्याच क्षणी आर्या विश्वासकडे पाहू लागली. विश्वाच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, उलट त्याच्या ओठांवर हलकंसं हसू होतं. तो तिच्या जवळ गेला, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, माझ्यासाठी तो सुरक्षित असणं सर्वात महत्त्वाचं आहे. बाकी काहीही असो. आर्याने रडत त्याला मिठी मारली. त्या मिठीत अनेक वर्षांचं दुःख, भीती आणि प्रेम दडलेलं होतं. पण त्या भावनिक क्षणातही नारायणरावांच्या डोळ्यात राग जळत होता. त्यांनी संतापाने ओरडत म्हटलं, नाही, हे अशक्य आहे. गोंदणाची शक्ती माझी आहे. मी 20 वर्षे यासाठी वाट पाहिली आहे. त्याच्या आवाजाने संपूर्ण दालन दणाणलं. ते वेड्यासारखे सुवर्ण पेटीकडे धावले. पण पेटीच्या जवळ पोहोचताच एक तेजस्वी प्रकाश त्याच्यावर आदळला. ते मागे फेकले गेले, जमिनीवर कोसळले आणि त्यांच्या हातावरील गोंधन हळूहळू काळं पडू लागलं. अर्जुनने आश्चर्याने म्हटले, गोंदणाने त्यांना नाकारलेलं. तेवढ्यात सुवर्णपेटी हळूहळू उघडू लागली. पेटी उघडताच त्यातून एक प्राचीन ग्रंथ बाहेर आला. तो ग्रंथ पाहताच आईच्या चेहऱ्यावर भीती उमटली. अर्जुनने डोळे विस्फारले आणि नारायणरावांच्या चेहऱ्यावर घाम फुटला. कारण तो साधा ग्रंथ नव्हता. तो होता
गोंदनाचा अंतिम ग्रंथ, ज्यात चारही वारसांचा इतिहास, गुप्त खजिन्यांचा नकाशा आणि सर्वात मोठं रहस्य लिहिलेलं होतं. आर्या थरथरत पुढे आली. तिने ग्रंथाला स्पर्श केला आणि त्याच क्षणी संपूर्ण दालनात एक गोड आवाज घुमला. खरा वारस समोर आला आहे. आता अंतिम परीक्षा सुरू होईल. अचानक जमिनीला हादरे बसू लागले. भिंतींना तडे जाऊ लागले. दालनाच्या मागच्या बाजूला एक प्रचंड दगडी दरवाजा उघडू लागला. आत पूर्ण काळोख होता, पण त्या काळोखातून 2 लाल भडक डोळे चमकत होते. आर्या भीतीने विश्वासचा हात धरून उभी राहिली. विश्वासने तिचा हात घट्ट पकडलेला, कारण आता त्यांना समजलं होतं गोंदनाचं रहस्य अजून संपलेलं नव्हतं. खरी लढाई आता सुरू होणार होती. दालनाच्या मागच्या बाजूला उघडलेला तो प्रचंड दगडी दरवाजा हळूहळू अधिक रुंद होत होता. आतून येणारा थंड वारा संपूर्ण दालनात पसरलेला होता. त्या वाऱ्यात एक विचित्र गंध होता, जणू अनेक वर्षांपासून बंद असलेल्या एखाद्या जागेचा. पण त्याहून भयंकर गोष्ट म्हणजे त्या काळोखातून चमकणारे ते 2 लाल भडक डोळे. प्रत्येक क्षणागणिक ते अधिक जवळ येत असल्यासारखे वाटत होते. आर्याच्या हातातील गोंदन तेजाने चमकत होते आणि तिच्या हातात असलेला गोंदनाचा अंतिम ग्रंथही हलक्या प्रकाशाने उजळत होता. जणू त्या ग्रंथाला समोर काय आहे याची जाणीव झाली होती. विश्वासने आर्याला आपल्या जवळ घेतलं. त्याच्या मनात भीती होती, पण तिच्यापेक्षा जास्त काळजी होती ती आर्याची. कारण आता सगळ्यांसमोर स्पष्ट झालं होतं की गोंदनाची खरी वारसदार तीच होती आणि म्हणूनच पुढचा प्रत्येक धोका तिच्यासाठी अधिक मोठा होता. आर्या काही क्षण त्या अंधाराकडे पाहत राहिली, पण तिने हळूच ग्रंथ उघडला. ग्रंथातील पाने आपोआप हलू लागली. कोणत्याही वाऱ्याशिवाय, कोणत्याही स्पर्शाशिवाय, जणू त्या पुस्तकात स्वतःचा जीव होता. अचानक एक पान उजळलं आणि त्यावर काही शब्द स्पष्ट दिसू लागले. जो अंधारातून पुढे येत आहे तो शत्रू नाही, पण मित्रही नाही. तो गोंदनाच्या सत्तेचा शेवटचा रक्षक आहे. हे वाचताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटले. अर्जुनने आश्चर्याने ग्रंथाकडे पाहिलं, कारण त्यांना आयुष्यात अनेक दंतकथा ऐकल्या होत्या. पण गोंदनाच्या शेवटच्या रक्षकाबद्दल त्याने फक्त एकदाच ऐकलं होतं, तेही राजवीरांच्या तोंडून. राजवीर म्हणाले होते, एक दिवस असा येईल जेव्हा सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्यालाच आपल्या भीतीसमोर उभं राहावं लागेल. आणि आज तोच दिवस त्याच्यासमोर उभा होता. अचानक त्या काळोखातून एक उंच सावली बाहेर आली. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण त्याच्या अंगावर प्राचीन काळातील योद्ध्यासारखे पोशाख होता. त्याच्या हातात एक मोठा दंड होता आणि त्या दंडावरही गोंदनासारखंच चिन्ह कोरलेलं होतं. तो हळूहळू पुढे आला. त्याची नजर थेट आर्यावर स्थिरावली. काही क्षण तो त्याच्याकडे पाहत राहिला आणि मग त्याने गंभीर आवाजात विचारलं, तूच का ती वारसदार जिने अंतिम ग्रंथ जागृत केला? त्याचा आवाज संपूर्ण दालनात घुमला. आर्याचं हृदय जोराने धडधडू लागलं, पण तिने धैर्य एकवटलं आणि शांतपणे उत्तर दिलं, हो, जर हा ग्रंथ मला स्वीकारत असेल तर मीच ती वारसदार आहे. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं, पण पुढच्याच क्षणी त्याचा आवाज पुन्हा कठोर झाला. वारसदार असणं पुरेसे नाही. गोंदनाची शक्ती मिळवण्यासाठी अंतिम परीक्षा द्यावी लागते आणि त्या परीक्षेत प्रेम, नाती, विश्वास सगळ्यांची कसोटी लागते. हे ऐकताच विश्वासचा चेहरा गंभीर झाला, कारण त्याला जाणवलं की ही परीक्षा फक्त आर्याची नसणार, तर त्याची, सगळ्यांची असणार होती, विशेषतः त्याची आणि आर्याची.
कारण इतक्या संकटामध्ये त्यांनी एकमेकांवर जो विश्वास ठेवला होता, आता त्याच विश्वासाची परीक्षा होणार होती. तेवढ्यात दालनात पुन्हा एक भूकंपासारखा हादरा बसला. भिंतींना तडे जाऊ लागले आणि ग्रंथातील आणखी एक पान उजळलं. त्या पानावर एक चित्र होतं. चित्रात 2 व्यक्ती हातात हात घेऊन एका अंधाऱ्या पुलावर उभ्या होत्या आणि त्यांच्या खाली खोल दरी होती. चित्राखाली लिहिलेलं होतं, अंतिम शक्ती मिळवण्यासाठी 2 हृदयांना एकच निर्णय घ्यावा लागेल. जर एकाने दुसऱ्यावर संशय घेतला तर दोघेही सर्व काही गमावतील. हे वाचताच आर्याने नकळत विश्वाचा हात घट्ट पकडला. तिच्या डोळ्यात भीती होती, पण त्याच वेळी विश्वासवरचा विश्वासही होता. विश्वासने तिच्याकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाला, मी तुझ्यावर कधीच संशय घेणार नाही. काहीही झालं तरी. त्या शब्दांनी आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. कारण तिला जाणवलं, या अंधारात, या रहस्यामध्ये आणि या संकटामध्ये तिच्यासाठी सर्वात मोठी ताकद म्हणजे विश्वासच होता. पण त्याच क्षणी दालनाच्या दुसऱ्या टोकाला उभा असलेला नारायणराव अचानक हसू लागला. ते हसू साधं नव्हतं. ते एका भयानक रहस्याचा संकेत होतं. कारण त्याच्या हातात आता एक जुना कागद होता. आणि त्या कागदावर लिहिलेलं नाव पाहताच आईच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. नाही, हे सत्य बाहेर आलं तर सगळं संपेल.